नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो. आजचा आपला विषय आहे मनोरंजक गणित. आता तुम्ही म्हणाल, गणितात कसलं आलंय मनोरंजन? तुम्हाला ते गाणं माहिती आहे ना? त्यात आहे, भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात खळ येऊन दुखेल का रे ढोपर. यातला गमतीचा भाग आपण सोडून देऊ. गणित म्हणजे पाढे, सूत्र, अवघड परीक्षा असंच खूप मुलांना वाटतं. गणिताची भीती वाटते. याचं कारण गणिताचं उत्तर पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर येतं म्हणून असेल कदाचित. एखादं कोड किंवा पझल तुम्हाला सोडवता आलं किंवा शाळेतल्या बाईंनी विचारलेल्या गणिताचं उत्तर बरोबर आलं की आपल्याला किती आनंद होतो, नाही का? गणित समजलं की ते आवडायला लागतं. तर असा हा समजेपर्यंत जादू वाटणारा विषय आहे गणित. तुम्हाला माहित आहे का मुलांना, शून्याचा शोध हा भारतीय शास्त्रज्ञांनी लावलाय. जगाला दिलेली ही एक अद्भुत भेट आहे. काहींच्या मते हा शोध आर्यभट्टांनी लावलाय, तर काही म्हणतात ब्रह्मगुप्तांनी. प्राचीन संस्कृत साहित्यात संख्या कितीतरी ठिकाणी येतात. जसं रावणाला 10 तोंड होती, कौरवांची संख्या 100 होती. त्यानंतर विष्णू सहस्रनामात विष्णूची 1000 नावं आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आणि चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम अशा कोटी, शतकोटी या मोठमोठ्या संख्यांचे उल्लेख आढळतात. म्हणजे यांची रचना झाली तेव्हा शून्याचा शोध लागला नसेल. आता शून्याचा शोध म्हणजे तरी काय? शून्य शब्दाचा अर्थ काय? कुठल्याही वस्तूचे नसणे म्हणजे तिची संख्या शून्य, बरोबर? धान्याचा डबा रिकामा आहे म्हणजे त्यातील उणीव किंवा पोकळी, रिकामपण आपोआपच जाणवतं. मग शून्याचा शोध लावायची काय गरज आहे? प्राचीन भारतीयांनी कोणत्या शून्याचा शोध लावला? याचा संबंध गणिताशी आहे. पूर्वीच्या काळात संख्या अक्षरामधून व्यक्त केल्या जात असाव्यात. 1, 2, 3 अशा शब्दांऐवजी आज आपण वापरतो तसे आकडे किंवा चिन्ह वापरली तर संख्या लिहिणं सोपं जाईल, अशी उत्तम कल्पना भारतीय ऋषींना सुचली. तशी कल्पना इतर देशातही लोकांना निरनिराळ्या काळात सुचली. उदाहरणार्थ, रोमन लोकांनी आय, व्ही, एक्स अशी अक्षरच आकड्यांसाठी वापरली आणि ते संख्या लिहू लागले. जसं 8 साठी VII, 14 साठी XIV. पण यात शून्याला स्थान नव्हतं. जितकी मोठी संख्या तितकी जास्त चिन्ह वापरायची, ती लक्षात ठेवायची आणि ती संख्या वाचणंही सोपं नव्हतं. पण भारतीय शास्त्रज्ञांना एक अफलातून कल्पना सुचली. त्यांनी एकाहून लहान असा शून्य नावाचा कोणतंही मूल्य नसलेला अंक वेगळ्या चिन्हासकट घेतला. 1 ते 9 आकडे लिहून झाल्यावर 10 साठी वेगळं चिन्ह न वापरता एकावर 0 असं लिहिलं आणि पुढच्या अंकासाठी एकावर 1 11, एकावर 2 12, एकावर 3 13 वगैरे तयार केले. असं करत करत 98, 99 आणि एकावर 2 शून्य मांडून 100 हा आकडा तयार केला. अशा प्रकारे कितीही मोठी संख्या फक्त 10 चिन्हांमधून किंवा अंकामधून आपण लिहू शकतो. आर्यभट्टांनी लिहिलेल्या ग्रंथात दशमान पद्धतीची म्हणजे प्लेस व्हॅल्यूची व्याख्या आहे. तर ब्रह्मगुप्तांनी लिहिलेल्या ग्रंथात शून्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचे नियम सांगितलेत. तर अशा तऱ्हेने शून्य आल्यानंतर परिस्थिती बदलली आणि मग त्यानंतर तर प्रगती सुरू झाली. -1, -2 अशा ऋणसंख्यांची कल्पना मांडली गेली आणि अंकगणिताचा विकास झाला. समीकरणे, सूत्रे लिहिणे आणि सोडवणे सोपं झालं.
त्याप्रमाणेच अल्जिब्रा म्हणजे बीजगणित, कॅल्क्युलस अशा शाखांचा जन्म झाला. आपलं नेहमीचं आयुष्य आणि गणित पूर्ण वेगळे आहेत असं वाटतं आपल्याला. खरं तर निसर्गातील प्रत्येक गोष्टीत गणित आढळून येतं. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओनी म्हटलंय की निसर्गाचे सारे नियम गणिताच्या भाषेत लिहिले आहेत. जगातील प्रत्येक गोष्ट ही गणिताच्या नियमांनी बांधली. चंद्र 15 दिवस घेऊन अंधारात जातो आणि पुन्हा 15 दिवस घेऊन आकार वाढवीत येतो. पृथ्वी स्वतःभोवती चक्कर मारते 24 तासात. अशा तऱ्हेने अंतरिक्षातल्या ग्रहताऱ्यांपासून ते अणुरेणूंपर्यंत प्रत्येक समतोल गणितातील अचूकतेने साधला गेला. काही प्राण्यांना 4 पाय, काहींना 2, काही कीटकांना तर 8 पाय. तसंच सर्वांना 2 कान, 2 डोळे, प्राण्यांना 2 शिंग, पक्ष्यांना 2 पंख, म्हणजे सर्व समसंख्या, इव्हन नंबर्स. तसंच सर्वांना एकच तोंड, एकच पोट, एकच शेपूट. अशा तऱ्हेने निसर्गात सगळीकडे गणित दिसून येतं. फुलांच्या पाकळ्यांची संख्या, मधमाशांच्या पोळ्याची, तसेच समुद्रातील शंख शिंपल्यांची भौमितिक रचना, या सगळ्यांमध्ये एक सिक्वेन्स. आता हा जो सिक्वेन्स आहे याला म्हणतात फिबोनाची नंबर्स. फिबोनाची नावाच्या एका गणितज्ञाचं हे निरीक्षण आहे. कसे आहेत हे नंबर? 0, 1, 1, 2, 3, 5. तर प्रत्येक संख्या ही आधीच्या 2 संख्यांची बेरीज आहे. पहा बरं, 0 अधिक 1 1, 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8. असं आपण पुढे कितीतरी वेळ करतच राहू आणि हे संपणारच नाही. तर हा जो सिक्वेन्स आहे किंवा क्रमिका आहे याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या क्रमिकेत क्रमाने येणाऱ्या 2 संख्यांचं गुणोत्तर म्हणजे रेशो हा 1.618 च्या जवळ येत राहतो. तर या रेशोला किंवा गुणोत्तराला म्हणतात सुवर्ण गुणोत्तर किंवा गोल्डन रेशो. तुम्ही जर बागेत फिरायला गेलात आणि वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या मोजल्यात तर तुम्हाला 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34 अशाच आकड्यात दिसतील. या सूर्यफुलाच्या पाकळ्या मोजल्यात मी, 21 आहेत. तसंच झाडाला नैसर्गिकपणे येणाऱ्या फांद्या. जर आपण फिबोनाचीच्या संख्याक्रमातल्या आकड्यांचे चौरस घेतले आणि त्यातून एक वक्राकृती तयार केली तर कशी दिसेल? ही अशी दिसेल. हीच वक्राकृती निसर्गात अनेक ठिकाणी बघायला मिळते. समुद्रात सापडणारे शंख शिंपले असे वक्राकृतीमध्ये दिसतात. स्पायरल डिझाईन. तसंच निवडुंगाच्या पानांमध्ये त्यातही तशाच वक्राकृती दिसतायत. फुलांच्या बियांची रचना, तेही फिबोनाची संख्यांची वक्राकृती दाखवते. अनेक ठिकाणी आपल्याला हे स्पायरल डिझाईन दिसेल. मानवी शरीरातील अवयवांच्या विविध मापांचे गुणोत्तर हेही या गोल्डन रेशो इतके भरते. चक्रीवादळाच्या प्रतिमेतही हा क्रम दिसतो. आणि ही आहे अवकाशातील आकाशगंगा, गॅलेक्सी. इथेही परत गोल्डन रेशो. या नैसर्गिक गोष्टींच्या बरोबरच सुवर्ण गुणोत्तराचा संबंध माणसाला समजला आणि अनेक मानवनिर्मित सुंदर कलाकृती निर्माण झाल्या. त्यातीलच एक
हा ताजमहाल. तसंच जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विन्सी याचं हे प्रसिद्ध पेंटिंग मोनालिसा. आणि आता या आधुनिक बिल्डिंग्स यांची मोजमापं गोल्डन रेशोला अनुसरून झाली आणि म्हणूनच त्याला सौंदर्य प्राप्त झालं असं म्हणतात. हे सिम्बॉल्स ओळखलेत ना? पेप्सी, ॲपल, ट्विटरचे सिम्बॉल्स. तुम्ही आजूबाजूला थोडं डोळसपणे पाहिलंत तर सगळीकडे आपल्याला दिसेल गणित, निसर्गातलं गणित आणि गणितातलं सौंदर्य. नीट डोळे उघडून पाहत जा, आपल्याला ते नक्कीच जाणवेल. आता आपण एका थोर भारतीय गणितज्ञाबद्दल बोलू. त्यांचं नाव श्रीनिवास रामानुजन. त्यांना फक्त 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. पण या छोट्या आयुष्यात त्यांनी गणिताचं विश्वच बदलून टाकलं. ते इतके जटिल गणिती सिद्धांत आणि प्रमेय मागे ठेवून गेले की त्याचा अभ्यास अजून जगातले गणितज्ञ करत आहेत. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये तामिळनाडूत इरोड या गावी झाला. त्यांचे वडील एका दुकानात काम करत असत. त्यांचं प्राथमिक शिक्षण कुंभकोणम या गावात झालं. त्यांच्या घरी काही पदवीची म्हणजे कॉलेजमधली मुले भाडेकरू म्हणून राहत असत. रामानुजन गणितात एवढे तरबेज होते की ते 7वीत असतानाच या कॉलेजच्या मुलांना गणित शिकवत. एकदा प्राथमिक शाळेत अंकगणिताच्या तासाला शिक्षक वर्गात भागाकार शिकवत होते. त्यांनी फळ्यावर 3 केळ्यांचं चित्र काढलं आणि विचारलं, 3 केळी 3 मुलांना सारखी वाटायची असल्यास प्रत्येकास किती मिळतील? एकाने उत्तर दिलं, 1 केळं प्रत्येकास. सरांनी त्याला शाबासकी दिली. दुसरा प्रश्न विचारला, आता 100 केळी आणि 100 मुलं, त्यांना जर सारखी वाटायची असल्यास प्रत्येकास किती केळी मिळतील? त्यावर मुलांनी परत सांगितलं, 1 केळं प्रत्येकास. पण श्रीनी विचारलं, सर, कोणालाच केळी वाटली नाहीत तर प्रत्येकाला 1 केळं मिळेल का? या विचित्र प्रश्नांनी सारे खो खो हसू लागले. सगळ्यांना वाटलं सर आता श्रीला मारणार, पण तसं काहीच घडलं नाही. उलट सर मुलांनाच रागवले. अरे, यात हसण्यासारखं काय आहे? त्याला काय म्हणायचंय ते समजून घ्या. तेव्हा श्री म्हणाला, आत्तापर्यंत दोन्ही उदाहरणात एका संख्येने त्याच संख्येला भागलं तर उत्तर येतं 1. मग मला विचारायचंय, 0 ने 0 ला भागल्यास उत्तर 1 येतं का? म्हणजेच 0 केळी 0 मुलांना वाटल्यास प्रत्येकाला 1 केळं मिळेल का? अर्थात नाही. प्रत्येकास अनंत येईल, म्हणजे इन्फिनिटी. ही गणिती गंमत ऐकून वर्गात खसखस पिकली. शिक्षकांनी मोठ्या मनाने श्रीला शाबासकी दिली आणि वर्गातील इतर मुलेही त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागली. 0 शून्यास भागल्यास उत्तर येतं अनंत. या भास्कराचार्यांनी सांगितलेल्या शोधाचा 750 वर्षांनी पुन्हा अनुभव देण्यासाठीच जणू श्रीचा जन्म झाला होता. पुढे त्यांच्या जीवनात पुन्हा पुन्हा सिद्ध होत गेले की ते शिकायला तामिळनाडूत असो की केम्ब्रिजमध्ये, त्यांची गणिती बुद्धी गुरुच्याही पुढे सतत झेप घेत असे. 12व्या वर्षापर्यंत त्यांनी त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नॉमेट्री आत्मसात केली. त्यावर स्वतंत्र संशोधन केलं. दिवसेंदिवस ते गणिताबद्दल जास्तच जिज्ञासू होत चालले. नाना गणिती कल्पना त्यांच्या मनावर राज्य करू लागल्या. पाटी, वही, कागदी कपटे यांच्यावर ते उत्तर मांडू लागले. रस्त्यावरील रद्दी कागदही ते वापरत. निळ्या शाईने आधी त्यावर लिहिलं असेल तर त्यावर लाल शाईने लिहित. आपल्याला आपल्या गणिताच्या पुस्तकातील ठराविक सूत्र माहिती असतात. ती कुठून आली, कशी तयार केली गेली
ही अशीच का मानायची याविषयी आपल्याला काही माहिती नसते. रामानुजन यांनी मागील 2000 वर्षापासून वेगवेगळ्या गणितज्ञांकडून जे गणिती ज्ञान माणसाला मिळालं ते कसं आलं, का आलं, म्हणजे त्याचा कार्यकारण भाव शोधून काढला. त्यांनी प्रत्येक सूत्राची व्यवस्थित मांडणी केली. ते कसं काय तयार झालं, त्याच्या पायऱ्या म्हणजे स्टेप्स शोधून काढल्या. पाटी पेन्सिल घेऊन ते बसायचे आणि अशा अनेक सूत्रांची सिद्धता मांडायचे. अनेक सूत्र म्हणजे किती? तर 6000 सिद्धांत आणि सूत्र त्यांनी स्वतः सिद्ध केली. इतकं महाकाय काम जगात कोणत्याही गणितज्ञांनी अजूनपर्यंत केलेलं नव्हतं. मूळ सूत्र, त्याच्या पायऱ्या, त्याची सिद्धता अशी अनेक सूत्र लिहायची तर त्यासाठी तेवढ्या वह्या, लिखाणाचं साहित्य आवश्यकच होतं. प्रतिभेला पंख फुटत होते, पण भरारी मारायला आकाश नव्हतं. अवगत असलेलं ज्ञान लिहून काढायला त्यांना तेवढ्या वह्या विकत घेणंही शक्य नव्हतं. मग त्यांनी बाकी सगळं काम पाटीवर करून शेवटी सिद्ध झालेली फक्त सूत्रे लिहून काढायला सुरुवात केली. आणि केवळ या सूत्रांनीच 5-6 जाडजूड वह्या भरल्या. आता त्यांच्यानंतर या सूत्राचा अर्थ लावण्याचं आणि त्यांचं संशोधन करण्याचं काम जगभरातल्या गणितज्ञांना अजूनही पुरतं आहे. अलीकडेच असं लक्षात आलं आहे की रामानुजन यांच्या काही महत्त्वाच्या संकल्पनांचा संबंध कृष्णविवराशी आहे, ब्लॅक होल. आणि रामानुजन ग्राफ्स ही त्यांची अभिनव कल्पना सध्या कम्प्युटर सायन्स म्हणजे संगणकशास्त्रातही महत्त्वाची ठरली आहे. रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1911 मध्ये छापून आला. तेव्हा ते फक्त 23 वर्षाचे होते. या लेखामुळे जगाला त्यांची माहिती झाली. रामानुजन यांनी केम्ब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यापक हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रोफेसर हार्डी हे गणिताचे प्राध्यापक आणि नामवंत गणिती, त्यामुळे त्यांनी रामानुजनची असामान्य प्रतिभा लगेचच ओळखली. अनेक पत्रव्यवहारानंतर त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि ते 1914 मध्ये इंग्लंडला पोचले. तिथे अवघ्या 3 वर्षात त्यांनी 32 संशोधनपर पेपर्स लिहिले. रॉयल सोसायटी ऑफ लंडननी त्यांना सदस्यत्व दिलं आणि कॉलेजची फेलोशिपही त्यांना मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होते. सुरुवातीला कॉलेजमध्ये त्यांनी लिहिलेल्या सूत्रांची सिद्धता तिथल्या काही प्राध्यापकांनाही येत नव्हती. त्यामुळे ते प्राध्यापक रामानुजनना मान देत नसत. पण प्राध्यापक हार्डी यांनी रामानुजनची ओळख जगाला करून देण्याचं पक्क ठरवलं होतं. त्यासाठी त्यांना पदवीच्या वर्गात बसवण्यात आलं, जेणेकरून ते त्या प्रोफेसरांना समजेल अशा भाषेत त्यांची सूत्रे सिद्ध करू शकतील. पण बहुतेक वेळा ते समोरचे शिक्षक जे शिकवत असत त्याच्या पुढच्या गणिताचीच उत्तरे देत असत. काही वर्षातच इंग्लंडमधील कडाक्याची थंडी त्यांना सहन झाली नाही आणि त्यांना क्षयरोगाने ग्रासलं. त्यावेळी या रोगावर औषधही नव्हती. ते थकत गेले, पण मरणाच्या दारातही त्यांची गणिते चालूच होती. ते आजारी असताना प्राध्यापक हार्डी हे त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि म्हणाले, मी 1729 या नंबरच्या टॅक्सीने आत्ता आलो. मला काही हा आकडा खास वाटत नाही, कारण त्याला फक्त 13 ने भाग जातो. तेव्हा रामानुजन चटकन म्हणाले, छे छे, हा तर किती रंजक आकडा आहे. हा अंक 2 घनांची बेरीज 2 प्रकारे करून येणारा
सर्वात लहान अंक आहे. पहा म्हणे 10चा घन अधिक 9चा घन म्हणजे 1000 अधिक 729 बरोबर 1729. तसंच 12चा घन आणि 1चा घन यांची बेरीज म्हणजे 1728 अधिक 1 बरोबर 1729. तेव्हापासून सारं जग 1729 ला रामानुजन नंबर किंवा रामानुजन संख्या म्हणून ओळखू लागलं. लवकरच ते भारतात परतले, पण त्यांचा 26 एप्रिल 1920 मध्ये वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू झाला. असे होते आपल्या भारतातले थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन. शेवटी आपण त्यांचा हा जादूचा चौरस बघू. या चौरसामध्ये काही संख्या 4 उभ्या आणि 4 आडव्या रांगेत लिहिल्या आहेत. काय विशेष आहे या आकड्यांमध्ये जो इतका प्रसिद्ध आहे? हा तोच चौकोन आहे. प्रत्येक रांगेतील आडव्या संख्यांची बेरीज येते 139. दुसऱ्या याच्यात पहा, उभ्या संख्यांची बेरीज येते 139 आणि तिरक्या जरी संख्यांची बेरीज केली तरी ती येते 139. तोच चौरस. कॉर्नरच्या संख्यांची बेरीज 139. तसंच दुसऱ्या आणि तिसऱ्या चौकोनात एकसारखे जे रंग आहेत त्या संख्यांची जर बेरीज केली तर ती पण येते 139. आहे ना आश्चर्यकारक? परत एकाच रंगाच्या चौकोनात लिहिलेल्या संख्या पहा. किती बेरीज? 139. आहे ना ग्रेट? वरच्या रांगेतील संख्या पहा. 22, 12, 18, 87. हे कसं लिहिलंय? 22, 12 म्हणजे डिसेंबर महिना. 22 डिसेंबर 1887. काय आहे हे माहिती आहे? श्रीनिवासन रामानुजन यांचा जन्मदिवस. त्यातले पहिले सगळे आकडे वरती लिहिलेत. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही देखील असाच स्वतःचा एक जादूचा चौरस तयार करू शकता. दुसऱ्या चौकोनात पहा. इथे एक मी उदाहरण म्हणून तारीख घेतली आहे. जर कोणाचा जन्मदिवस असेल 3/5/2014 ला तर वरती काय लिहिलंय पहा. 0305 20 आणि 14. ते म्हणजे काय? DD, MM, CC आणि YY. इथेही परत 2 चौकोन आहेत. पहिल्या चौकोनात सर्व सूत्र सांगितली आहेत आणि दुसऱ्यामध्ये ते करून दाखवलंय. DD, MM, CC, YY म्हणजे माहिती आहे तुम्हाला तुमची जन्मतारीख 3/5/2014 आणि YY अधिक 1 म्हणजे 14 वर्ष आणि 1 अधिक म्हणजे 15 किंवा CC वजा 1 म्हणजे 20तून 1 गेला 19. अशा तऱ्हेने अगदी सोपी सूत्र आहेत ती. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जादूचा चौरस सहज तयार करू शकता. यात उभी, आडवी, तिरकी अशी बेरीज आलेली आहे 42. तुमच्या जादूच्या चौरसाची बेरीज किती येतेय सांगाल का मला? धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला मनोरंजक गणित? आवडलं का? कळवा मला.